हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज तुम्हाला मी चमचमीत चिकनचा प्रकार दाखवणार आहे, तेही कोणतेही वाटण न करता। चला तर मग करूया। मी धने घेतले आहेत 3 छोटे चम्मच। धने आपल्याला कढईत घ्यायचे आहेत। कढईची गॅसची फ्लेम मंद करायची आहे। 3 वेलची घेतल्या आहेत, 2-3 लवंगा, 2-3 काळे मिरे, 1 दगडफूल आणि तेजपान, एक तेजपान आणि ते दालचिनी देखील वापरायची आहे, 1 तुकडा। पण माझ्याकडे मी विसरून गेली, सॉरी, मी नंतर वापरली, त्यामुळे ते दालचिनी देखील वापरून घ्यायची आपल्याला। भाजून घ्यायचे मंद गॅसवर। अगदी कमी साहित्यात चमचमीत हा चिकनचा प्रकार होतो, त्यामुळे नक्की ट्राय करा। कमी गॅसवर कलर न बदलता फक्त वास येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। त्याच कढईत मी 2 ते 3 चम्मच तेल घेतलं आहे। मी मोठे 3 कांदे रफली चॉप करून घेतले उभ्या साईजमध्ये। कांदा देखील बारीक केला नाही मी। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कांदा परतूया आणि 3-4 हिरव्या मिरच्या देखील घेतल्या आहे, मध्ये कट लावून घेतल्या आहेत मिरच्यांना मी, जेणेकरून तेलात फुटणार नाही मिरची। मी इथे लसूण अद्रकचा देखील वापर करणार नाही या चिकन रेसिपीमध्ये। असेच हे चिकन खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नेहमी लसूण खोबऱ्याच्या वाटणाचं चिकन आपण खातो, यावेळेस तुम्ही या प्रकारचे चिकन करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अगदी झटपट बनतं, जास्तीचे भांडी देखील भरत नाही, चवीला अप्रतिम बनतं। आता कांदा आपला गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। मिरची सहित परतवलं आहे। इथे मी पावशर चिकन घेतलं आहे, कारण की माझ्या दोन्ही मुलांसाठीच बनवत आहे फक्त मी। आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया आपण, स्वच्छ धुवून। त्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे। लाल तिखट वगैरे काही टाकलं नाही मॅरिनेशनला मी। हळद आणि मीठ टाकल्यानंतर आपण थोडं लिंबू देखील पिळून घेऊया। लिंबू टाकल्याने चिकनचा वास येत नाही, चिकन लवकर शिजलं देखील जातं, म्हणून लिंबू जरूर वापरायचा आहे आपल्याला। अगदी चविष्ट बनतं, चविष्ट चिकनचा प्रकार आहे हा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तसेच माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता छान आपलं कांदा देखील परतत आलाय बघा। कांद्यामध्ये कुठेही लसूण अद्रकचा देखील वापर केला नाही मी। कांदा परतला की आपण त्यामध्ये चिकन टाकूया आणि चिकन देखील छान तेलावर परतून घ्यायचं आहे। अगदी कमी तेलात ही रेसिपी बनली जाते, चविष्ट अशी, कुठेही जास्तीचा तेलाचा वापर केला नाही आपण। कांद्यामध्ये चिकन छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि 5 ते 7 मिनिटांसाठी मी झाकून ठेवलं आहे। तोपर्यंत आपण जे खडे मसाले भाजून घेतले ते आपण मिक्सरच्या जारमधून जाडसर भरड करून घेऊया याची। हे बघ, दालचिनी मी इथे वापरली आहे, मी मगाशी विसरून गेले तो दालचिनी टाकायला। चिकनला देखील थोडं पाणी सुटलं आहे बघा। चिकन आपल्याला पूर्णतः शिजून घ्यायचं आहे। इथे साधारण मला 10 मिनिट लागले कांद्यामध्ये चिकन शिजवायला, कारण की मी छोटे पीस करून घेतले होते चिकनचे। आता आपण 80% चिकन शिजलं आहे, त्यामुळे आपण दळलेला तो मसाला टाकूया धने पावडरचा। तुमच्याकडे धना पावडर असेल ती देखील टाकू शकता। आता त्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे, 2 चमचे। जास्तीची देखील मिरची वापरायची नाही, कारण की आपण हिरवी मिरची फोडणीला देखील वापरली आहे आणि काळी मिरीचा देखील तिखट फ्लेवर लागतो। आता साधारण 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट वापरले। त्यानंतर सगळे एकत्रितपणे मिक्स करून पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे चिकन। 10 ते 12 मिनिटांमध्ये चिकन एकदम छान शिजलं जातं। बघितले ना, अगदी कमी साहित्यात आपलं चिकन रेडी होते, चवीला देखील अप्रतिम लागतो, तुम्ही नक्की करून बघा। शिवाय आपण यामध्ये कुठेही अद्रक लसूणचा खोबऱ्याचा देखील वापर केला नाही। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
माझा प्रयत्न असतो तुम्हाला कमी साहित्यात कमी वेळेत छान छान रेसिपी दाखवण्याचा। कशी वाटली मंडळी माझी रेसिपी आजची? आज 10 मिनिटे मी झाकण ठेवून छान मंद गॅसवर हे चिकन शिजवून घेणार आहे। आपण दळलेला खड्या मसाल्यांचा खूप सुंदर सुवास येतोय। चिकन शिजलं की तुम्हाला दाखवते मी। आपलं चिकन छान ज्युसी झालंय बघा, शिजलं देखील छान आहे। आता आपण सर्व करूया गरमागरम हे चिकन। तुम्ही पराठे, नान, चपाती, रोटी, तंदुरी रोटी याबरोबर खाऊ शकतात किंवा नुसतीच देखील स्टार्टरमध्ये खाऊ शकतात, सगळ्यांनाच आवडेल। चला मंडळी, गरमागरम चिकन खायला। आज संडे स्पेशल चिकन बनवलं म्हणून ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली मी। रेसिपी नक्की ट्राय करा, कशी झाली मला कमेंट करून सांगा। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।